हा सर, नाव सांगा आणि काय सांगा सर. विष्णू मुळे हे बजाज ऑटोला 36 वर्षे नोकरी करून आज सेवानिवृत्त झालेत आणि त्यांच्या सेवानिवृत्ती पूर्ततेचा सोहळा आज या ठिकाणी सर्व मित्रमंडळी नातेवाईकांनी आयोजित केला आहे. मी त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांना कॉंग्रॅच्युलेशन करण्यासाठी आलो होतो. एक अत्यंत कलागुणी माणूस सेवेतनं निवृत्त झाला आहे, पण जीवनामध्ये दोन गोष्टी ठरलेल्या आहेत. एक सेवा आणि पुन्हा निवृत्ती, या दोन्ही गोष्टी ठरलेल्या असल्यामुळे ते आज सेवानिवृत्त झालेत. त्यांच्या पुढच्या चांगल्या आयुष्यासाठी, निरोगी जीवनासाठी मी या ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून, संघटनेचा पदाधिकारी म्हणून मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढचं आयुष्य अत्यंत आनंदी आणि सुखाचं, समृद्धीचं जावं अशा प्रकारची मनोकामना व्यक्त करतो. किती वर्ष जुने मित्र सर? बजाज ऑटोला जसं मी कामाला लागलो तसं ते माझ्याबरोबर होते. मी 9 वर्षानंतर केलो. आमच्यात जरा वेगळे कोण उपद्रवी मूल्य असल्यामुळे आम्ही सस्पेंड झालो, डिसमिस झालो, ते राहिले. त्यांनी 36 वर्ष सेवा केली, आम्ही 10 वर्ष केली. तुमचं नाव सांगा. लहू शेवाळे. रिटायरमेंटचा कार्यक्रम. मी प्राध्यापक नंदकुमार शेळके, हवी निमगाव. मी त्यांचा 2 नंबरचा जावई आहे. आणि रिटायरमेंट बद्दल बोलायचं झालं तर आमच्या 17 वर्षाच्या कालखंडामध्ये माझं जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून आमचा या ठिकाणी परिचय आहे. अतिशय शांत, निर्व्यसनी, मन मिळावू स्वभावाचा माणूस जर कोणी असेल तर ते आमचे मामा आदरणीय विष्णुपंत रावसाहेब मुळे हे बजाज ऑटो लिमिटेड कंपनीमधून निवृत्त होत आहेत. निश्चितच एक जावई नात्यानं आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे. आम्ही त्या दिवशी कंपनी पाहण्यासाठी गेलेलो असताना त्यांच्याबद्दल, त्यांचे जे सहकारी होते, त्यांचे जे अनेक मित्र होते, निश्चितच त्यांना त्या ठिकाणी गैरवरून आलं होतं की अतिशय प्रेमळ मनाचा माणूस आज या ठिकाणी आम्हाला सोडून जात आहे. अतिशय आम्हाला दुःखद होत आहे. आम्ही स्टार्टपासून या ठिकाणी बजाज ऑटोमध्ये काम करतच होतो. आमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये, प्रत्येक वाईट काळामध्ये विष्णुपंत, त्यांना त्यामुळे अण्णा विष्णुपंत त्या ठिकाणी कंपनीतले सहकारी म्हणायचे. अतिशय कोणत्याही परिस्थितीमध्ये अडचणीच्या वेळेस धावून येणारा माणूस आणि आपल्याकडं सुख असेल तर ते सुख इतर सहकाऱ्यांना वाटून देणारा माणूस आणि दुःख असेल तर त्यांची दुःख त्या ठिकाणी स्वतः सामावून घेणारा माणूस, प्रत्येक कुटुंबियाच्या प्रत्येक कुठल्याही अडीअडचणीमध्ये कायम उभा राहणारा माणूस आज सेवानिवृत्त होत आहे, याचा सर्वच आम्हाला या ठिकाणी बघतो. तुमचं नाव सांगा. मी प्राध्यापक नंदकुमार शेळके, हवी निमगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. सर, तुमचं नाव सांगा आणि काय सांगाल सर रिटायरमेंट. या ठिकाणी मी ॲडव्होकेट ताराचंद संपतराव गायकवाड, जय भवानीनगर येथील रहिवासी. अनेक समाज कार्यामध्ये माझं चांगलं काम आहे आणि खरोखर मला आज या ठिकाणी आनंद होतोय की विष्णू मुळे हे आमच्या भागातील रहिवासी आणि बजाज कंपनीचे कर्मचारी आज त्यांची 36 वर्षाची जी काही सेवा आहे ती सेवा या ठिकाणी संपली आणि आज त्या सेवेला त्यांनी निरोप दिला. खरोखर आज या माणसाबद्दल सांगायचं झाल्यास अतिशय मनमिळावू स्वभाव आणि गोरगरिबांना, सर्वसामान्यांना मदत. आणि आमच्या मोहल्ल्यात राहत असताना जवळपास 20 वर्षापासून माझे आणि त्यांचे संबंध आहे. कुठल्याही कार्यक्रमामध्ये ते आमच्या कार्यक्रमात, आम्ही त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी राहतो आणि खरोखर मोहल्ल्यामध्ये सगळ्याला बोलून चालून, सगळ्याचा विचार करून, सगळ्याची काळजी करून राहणारा हा माणूस. आज त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि खरोखर आज त्यांचा वाढदिवस पण आहे. आणि असं म्हणलं जातं की माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं, कारण सोनं हातात घालतात, सोनं तिजोरीत ठेवतात आणि सोनं गळ्यात घालतात. माणसानं व्हायचंच झालं तर परिसर समान व्हावं, ज्याच्या संगतीला जावं त्याचं सोनं करावं, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आमचे मित्र सन्माननीय विष्णू मुळे यांचा आज वाढदिवस आणि त्यांचा आज सेवानिवृत्तीचा दिवस आहे. संपूर्ण मुळे कुटुंबियाला मी गायकवाड परिवाराच्या वतीनं, आमच्या जय भवानीनगरच्या वतीनं आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुढील त्यांचं आयुष्य सुखाचं, भरभराटीचं जावं आणि आधी त्यांनी समाजसेवा करावी. त्यांनी समाजामध्ये
त्या ठिकाणी राहून त्या ठिकाणी समाजाची सेवा करावी। कारण नोकरी करत असताना 36 वर्ष त्यांनी समाजाचे खूप कामं केले। त्यांचे नेहमी आम्हाला फोन येतात, इथे ही अडचण आहे, तिथे ती अडचण आहे। आमचे नामदार अतुलजी सावे साहेब आमच्या भागातले आमदार आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मंत्री, आणि खरोखर त्यांनी आम्हाला या इलेक्शनमध्ये सुद्धा खूप मदत केली। त्यांचा बजाजचा जो परिवार आहे पूर्ण आमच्या पाठीशी उभा आहे, म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं आणि आमच्या वार्डाच्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा देतो। आणि पुढील त्यांचं आयुष्य सुखाचं समाधानाचं जावं। आणि अजून दुसरं तुम्हाला सांगू इच्छितो, त्यांनी त्यांचा मुलगा डॉक्टर आणि मुलगी पण या ठिकाणी आहेत, हे दोघंही आणि त्यांचा परिवार अगदी एकदम एक मोठ्या घरासारखं, म्हणजे एक फॅमिली पॅरेंटियल जी ॲटिट्यूड असतो तशा प्रकारचा पॅरेंटेड ॲटिट्यूड त्यांच्या वार्डामध्ये आहे। त्यामुळे कोणी गोरगरीब असेल, कोणी असेल, ते ताई सुद्धा आणि मुळे साहेब सुद्धा त्या ठिकाणी जातात, त्यांची विचारपूस करतात। प्रत्येकाच्या कार्यक्रम असेल, कोणाचे मौत असेल, वाढदिवस असेल, अशा ठिकाणी ते हिरारीने उपस्थित राहतात। म्हणून आम्ही सुद्धा त्यांचे कार्यक्रम सोडत नाही, प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही त्यांना शुभेच्छा द्यायला येत राहतो। या ठिकाणी मी एवढंच बोलतो आणि त्यांना परत शुभेच्छा देतो। सर्वसाधारण शेतकरी माणूस आहे, परंतु एक मुलगा डॉक्टर बनवला, एक इंजिनियर बनवला, एक डॉक्टर सून आहे, एक इंजिनियर सून आहे। हे सर्व माझ्या मेहनतीनं झालं। माझ्या बायकोनं पण पत्नीनं मला खूप साथ दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आता तुम्ही रिटायर झाला, आता तुम्ही समाजसेवेकडे तुम्ही वळणार? मी समाजसेवा करणार, शेती करणार, गोरगरिबाला मदत करणार। येणारी महानगरपालिकेची निवडणूक तुम्ही जय भवन नगर नाही, तसं आपल्याला राजकारणात इंटरेस्ट नाही, राजकारणात काही नाही आपल्याला। सर, तुमचे काही अविस्मरणीय क्षण, काही आनंदाचे क्षण? व पर्यटन वगैरे, कोणाचे अपघात वगैरे झाले त्यांना मदत करणे, हा माझा पहिलं त्यांना दवाखान्यात नेणे आणि उपचार करणे स्वखर्चानं, ह्या माझा मोठा आवड आहे मला। नाव सांगितलं सर, नाव सांगितलं. विष्णू रावसाहेब मुळे, जय भवानीनगर। हे माईक द्या तुम्ही. माईक द्या. मॅडम, आता साहेब रिटायर झाले, आता तुम्हाला साहेब वेळ ड्युटीच्या कार्यकाळामध्ये वेळ एवढी शकली, आता पुन्हा वेळ तुम्हाला देणार आहे, तर याबाबत तुमचं काय म्हणणं? ड्युटी चालू असताना पण देत होते, खूप फिरलो आम्ही ड्युटी चालू असताना पण। आता तर जास्त, आता नातवंडात जास्त गुंतलो आता। चारी धाम करायचा विचार करा. झाले, पूर्ण झाले 4 धाम। हो, 4 धाम झाले। होण्यासाठी स्त्रीचा खूप मोठा हात असतो आणि तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये खूप चांगले जन्माला आणले, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? आम्ही खूप मग याच्यातून दिवस काढले, म्हणजे खूप गरिबीतून 1200 रुपये पगारापासून त्यांच्यामुळे आतापर्यंत इथपर्यंत आलो आम्ही। काही सरांचे काही आनंदाचे क्षण सांगा.